एकूण 4 पार्ट्या होत्या कोर्टामध्ये नेण्यासाठी. तर त्यांना गाडीमध्ये घेऊन आलेत. जे पार्टी अंमलदार होते ते घेऊन आलेत. तर त्यांनी सांगितलं की आमच्यासाठी स्पेशल गाडी पाहिजे, सेपरेट गाडी पाहिजे, आम्ही या गाडीमध्ये बसत नाही. त्याच्यावरून त्यांना सांगितलं की कोर्टासाठी एकच गाडी असते, 2-3 गाड्या नसतात. जेवढे आरोपी त्यांच्यासाठी एक गाडी सफिशियंट आहे. तर त्यांनी काय केलं की आम्हाला सेपरेट गाडी पाहिजे, त्यावरून त्यांनी मारामारी चालू केली तिथं. नाशिक मध्यवर्ती कारागृहात कर्तव्य बजावत असताना 6 कैद्यांनी थेट 2 पोलिसांवर हात उचलला. एवढंच नाही तर पोलिसांची वर्दीही फाडली. कोर्टात पेशीसाठी जाताना स्वतंत्र गाडीची व्यवस्था नसल्याचा आरोप करत कैद्यांनी हा धुडगूस घातला, ज्यात संजय जाधव आणि दीपक कोळी हे जखमी झालेत. आणि त्यानंतर तो म्हटला माझी बेडी सोडा, मग तुम्हाला बघतो काय करायचं ते, तुम्हाला मी मारल्याशिवाय राहणार नाही, माझी फक्त बेडी सोडून द्या. मारहाणीमध्ये प्रिन्स सिंग हा आरोपी आघाडीवर होता. आमच्या बेड्या काढा मग तुम्हाला बघतो, अशी धमकीही आरोपींकडून पोलिसांना देण्यात आली आहे. आणि त्या आरोपींना ते घेऊन जात होते, तर त्यांनी प्रायव्हेट गाडीची मागणी केली. आमच्या पोलिसांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला सरकारी गाडीतच यावं लागेल, आणि त्याच्यावरून त्यांनी काहीतरी हुज्जत घातली. आता त्या संदर्भात त्यांच्या विरुद्ध आम्ही पोलिसांच्या कामामध्ये अडथळा केला म्हणून आम्ही त्यांच्या विरुद्ध कारवाई करीत आहोत. नाशिकमध्ये पोलिसांना मारहाण करणाऱ्यांमधील 5 जण हे दुहेरी हत्याकांडातील आरोपी आहेत. त्यांच्याकडून याआधीही पोलिसांना शिवीगाळ करणे, त्यांच्याशी हुज्जत घालणे असे प्रकार हे घडलेले आहेत. गेल्या काही दिवसात पोलिसांवर हात उचलण्याचे प्रकार वाढले आहेत. ठाण्यात मुजोरी शिवसैनिकानं वाहतूक पोलिसाला मारहाण केली. वरळीत थेट पोलीस स्टेशनमध्ये मद्यधुंद तरुणीनं पोलिसांना चोप दिला. आता नाशिकमध्ये कैद्यांची पोलिसांवर हात टाकण्याची हिंमत झाली आहे. गेल्या काही दिवसात वाढलेले हे प्रकार मुख्यमंत्र्यांच्या गृह खात्याची अब्रू वेशीवर टांगणारे आहेत. त्यामुळे उघडा डोळे आणि बघा नीट. प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक.